प्रथमदर्शनी डॉक्टरांना दिसून आलं की प्रेग्नन्सी युट्रसमध्ये नाही, फेलोपियन ट्यूबमध्ये आहे. बाळ खूप जास्त मोठं पोचतंय म्हणून गोळ्या बंद कर. सोबत माझा एक अनुभव शेअर करायचा आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी. म्हणजे मी जेव्हा सोनोग्राफीसाठी गेले होते, परंतु प्रेग्नन्सी कुठे राहिली होती तर ती युट्रसमध्ये नाही तर फेलोपियन ट्यूब असतात ना, तर तिथे ती प्रेग्नन्सी राहिली होती आणि तिथे ती जास्त ग्रो नाही होऊ शकत. एक बाळ आहे की दोन बाळ आहेत. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता आपण 2-3 दिवसापूर्वी प्रेग्नन्सीविषयी ज्या काही गोष्टी शेअर केल्या त्या तो व्हिडिओ गेला तसं खूप छान कमेंट्स येत आहेत आणि खूप जणींनी काळजी व्यक्त केली आहे. आराम कर, जास्त दगदग करू नको, या त्या सगळ्या गोष्टी. सो मागचे 4 दिवस मी गेले आरामच करते. एकही व्लॉग शूट केलेला नाही आहे. जो श्रीचा व्लॉग तुम्ही पाहिला त्याच्या रिॲक्शनचा तो रंगपंचमी दिवशीचा होता आणि आमच्या दोघांचा जो व्हिडिओ होता तो हे गावाकडे जाण्यापूर्वीचा होता. तर ते गावाकडे गेलेले आहेत आणि हा व्लॉग जेव्हा मी लाईव्ह करेन ना तर ते इथं आलेले असतील तोपर्यंत. सो म्हणजे फिकर नॉट, ते इथं पोचल्यानंतरच हा आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी लाईव्ह करेन. त्यामुळे मग मी गेले 4 दिवस कसल्याही प्रकारचं काही व्लॉगच शूट केला नाही. म्हटलं नकोच ते आपण म्हणजे हे गेलेत आणि मग आम्ही दोघीच असं काही हे होण्यापेक्षा. सो आता मेन मुद्द्याकडे येऊ. जेव्हा मी प्रेग्नन्सी रिव्हील केलं सोशल मीडियावरती तर तुमचा खूप छान प्रतिसाद तर आलाच. खूप साऱ्या शुभेच्छा मिळत आहेत, तुमचे आशीर्वाद मिळत आहेत, प्रेम मिळत आहे. ही एक बाजू आहे आणि त्यामुळे खरंच खूप मनस्वी आनंद सुद्धा होतोय. पण काही कमेंट्स अशा सुद्धा आल्या म्हणजे काही जणांना मोल होत नाहीये किंवा काही मैत्रिणी ज्यांचे एक्सपिरियन्स त्यांनी पर्सनली शेअर केले, एकीने तर ईमेल केला आणि तिने मला म्हटलेली की ताई तू तुझ्या व्लॉगमध्ये हा पार्ट मी जे तुला आता शेअर करते ते नक्की सांगशील, तू तुझ्या वेनी सांग, पण ते सगळ्यांसमोर येणं खूप गरजेचं आहे. त्याचा उपयोग खूप साऱ्या महिलांना होऊ शकतो ज्यांना याविषयी माहिती नाही आणि त्यामुळे मग तू प्लीज या गोष्टी तुझ्या व्लॉगमध्ये सांगशील तर खूप जणींना मदत होईल. आणि आपण किती गोष्टीमध्ये म्हणजे अनभिज्ञ असतो, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि मग अशा गोष्टी घडतात. तर त्यासाठी तर त्या मेलविषयी तर आपण सविस्तर बोलूच, पण त्या अगोदर मला तुमच्यासोबत माझा एक अनुभव शेअर करायचा आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी. म्हणजे मी जेव्हा सोनोग्राफीसाठी गेले होते तर तिथे एक ताई आल्या होत्या आणि त्यांना म्हणजे आपण बोलतोच ना की कितवा महिना आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी महिलांमध्ये चालतंच. मग त्यावेळेस त्या बोलत होत्या की 3 महिने संपलेत म्हणून. मग मी म्हटलं कुठे ट्रीटमेंट घेतली, कारण म्हणजे आपल्याला सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी इकडच्या नवीन असल्यामुळे माहिती नाही आहेत की कुठले स्त्रीरोग तज्ज्ञ सगळ्यात चांगले आहेत किंवा कसं काय, यासाठी माहिती म्हणून मी त्यांना विचारलं की कुठे ट्रीटमेंट आहे तुमची. तर त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झाले. कारण ॲटलिस्ट म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन तरी या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहे काय नाही हे माहिती घेणं खूप गरजेचं असतं. तर त्यांनी 3 महिने होऊन गेले आणि मग तेव्हा त्या स्वतःच सोनोग्राफी करायला आल्या, कुठल्याही डॉक्टरच्या रिकमेंडेशन शिवाय. त्या मला म्हटल्या की मी कुठेच ट्रीटमेंट घेतली नाही, मला पहिला मुलगा आहे आणि त्याच्या वेळेस मी ट्रीटमेंट घेतली होती आणि त्यामुळे मग बाळ खूप मोठं पोचलं. म्हणजे त्यांनी ज्या काही गोळ्या, फॉलिक ॲसिड असेल किंवा कॅल्शियम या त्याच्या गोळ्या आपल्याला दिल्या जातात प्रेग्नन्सीमध्ये, तर त्या खाल्ल्यामुळे बाळ खूप मोठं पोचलं आणि मला डिलेवरी माझी होतच नव्हती. नॉर्मल डिलेवरी व्हायला खूप त्रास झाला आणि त्यामुळे मग माझी आई किंवा माझी आजी सगळेजण मला, सासूबाई पण म्हटल्या की ते गोळ्या आणि हेन तेन खायचं नाही अजिबात आणि कुठल्या डॉक्टरला पण आत्ताच काही दाखवायचं नाही. हे ऐकून काही जणींना असं वाटेल की बापरे कुठल्या जगातले आहेत, पण हो मी स्वतः माझ्या बाजूला बसलेल्या एका ताईंकडनं हे ऐकलं. त्यांच्या तोंडाने सांगत होते आणि हे ऐकताना माझ्या अंगावर शहारे आले होते की म्हणजे किती केअरलेसपणा आहे हा, की बाबा तुम्ही तुमचे पिरियड मिस झालेत आणि तुम्ही घरीच चेक केलंय किटवरती आणि प्रेग्नन्सीचं पॉझिटिव्ह आले त्याच्यावरती, म्हणून तुम्ही बाकी
कुठलंही म्हणजे अगदी आपल्या आशा वगैरे येतात अंगणवाडीतल्या, तर त्यांच्याकडनं तरी ट्रीटमेंट घ्यायची. तर तिथं परिस्थितीचा इश्यूच नव्हता की म्हणजे आम्ही अफोर्ड करू शकत नाही म्हणून हॉस्पिटलमध्ये जात नाही, अशातला भाग नाही. तर बाळ मोठं पोचतंय म्हणून त्या ताईंनी ट्रीटमेंटच घेतली नाही 3 महिने. विचार करू शकता तुम्ही. हीच आत्ता जी गोष्ट मी तुम्हाला पुढे मेलविषयी सांगणार आहे, ज्या ताईंनी मला पाठवलंय की माझ्यासोबत हा किस्सा घडला, तर ते दोन्ही रिलेट केलं तर ते किती डेंजरस असू शकतं याची थोडक्यात तुम्हाला जाणीव होईल. आणि त्या ताईंनी जेव्हा त्यांचं दुःख इतकं म्हणजे ते एक्सप्लेन केलं, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की किती मोठ्या त्रासातून ह्या गेल्यात. आणि खरं सांगू का, आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे आणि त्या थ्रू ही गोष्ट खूप साऱ्या जणींपर्यंत जर पोहोचली तर मला खऱ्या अर्थाने आजच्या व्लॉगचं फलित झालं असं वाटेल. कारण बघा, त्या ताईंचा जो विषय मी तुम्हाला सांगितला कुठला, ज्या मला सोनोग्राफी सेंटरवर भेटल्या होत्या आणि त्या बोललेल्या की मी 3 महिने कुठलीच ट्रीटमेंट घेतली नाही, आता सोनोग्राफीमध्ये बाळ कसं आहे ते बघायचं आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी. म्हणजे त्यांना काय आणखी चेकअपला आत घेतलेलं नव्हतं. मला तर म्हणजे डाऊट होता की ते सोनोग्राफी सेंटरवाले विदाऊट रिकमेंडेशन आत पण घेणार नाहीत. कुठल्या तर डॉक्टरचं काहीतरी पाहिजे ना प्रिस्क्रिप्शन की बाबा सोनोग्राफी करा असं म्हणून असेल, ते मला काही माहीत नाही. पण माझा अगोदर चेकअप झाल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत मी थांबले होते आणि त्यांचा एक आणखी लेडी सोडून नंतर नंबर होता आणि त्या बोलल्या की मी कुठलीही ट्रीटमेंट घेतलेली नाहीये. सो प्लीज असं करू नका. ट्रीटमेंट घेणं हा दुसरा मुद्दा, पण तुम्ही डॉक्टरकडे जाऊन ॲक्च्युली प्रेग्नन्सी कुठे आहे हे तपासणं खूप जास्त गरजेचं असतं. सिरियसली. म्हणजे ज्या ताईंचा मला दुसऱ्या बाजूला मेल आला त्या दिवशी प्रेग्नन्सी रिव्हील केल्यानंतर, तर त्यांनी सांगितलं की वर्षा किती महिने झालेत आणि अगदी सुरुवातीलाच म्हणजे असेल पहिल्या स्टेजलाच आणि तू फक्त घरीच चेक करून हे रिव्हील करत असशील तर तसं करू नकोस, तू डॉक्टरांकडे जा, सगळ्या गोष्टी चेक करून म्हणजे सगळ्या गोष्टी हे कर, कारण हे आरोग्याशी खेळल्यासारखं होतं बऱ्याचदा. तर त्यांचा अनुभव आता मी तुम्हाला सांगते, त्या दुसऱ्या ताईंचा. हा इथेच विषय आपण पॉज करू. तर ज्या दुसऱ्या ताई आहेत ज्यांचा मला ईमेल आला, त्यांचं नाव काही सिक्युरिटी पर्पजसाठी, त्यांची इच्छा नाहीये ते मी शेअर करावं यासाठी मी ते सांगत नाहीये, पण त्यांनी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि ती मी ऐकल्यानंतर जेवढी शॉक झाले होते की म्हणजे हे खरंच लोकांना किंवा महिलांना किंवा पुरुष मंडळींना सुद्धा कळणं खरंच खूप गरजेचं आहे, ज्यामुळे पुढचे संभाव्य धोके टाळले जाऊ शकतात. तर बऱ्यापैकी जणींना याविषयी माहिती असेल, पण काही ज्या पहिला गट मी तुम्हाला सांगितला, मी सोनोग्राफीच्या तिथे भेटलेल्या त्या ताई, तर त्यांनी जसं रिॲक्ट केलं की 3 महिने दवाखान्यातच दाखवलं नाही, तर असेही काही लोक आहेत त्यांना ही गोष्ट माहिती असेल का, हा प्रश्न मला त्या क्षणी पडला आणि विचार आला की बापरे, हे किती हॉरिबल आहे. तर ज्या मला ईमेल केलेल्या ताई आहेत तर त्यांच्या बाबतीत घडलेली मी गोष्ट सांगते तुम्हाला. बघा, बऱ्याच महिलांच्या लक्षात राहत नाही की आपली लास्ट टाइम पिरियडची डेट किती होती किंवा तारीख विसरतात. तर त्यांनी ना सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे एक तर तुम्ही लिहून ठेवत जावा किंवा म्हणजे मोबाईलमध्ये तुम्ही ते रिमाइंडर हे करा किंवा डायरीमध्ये लिहा. काहीतरी असे बरेच सारे ॲप आहेत ज्याच्यावरती तुम्हाला म्हणजे या गोष्टी स्वतःला लक्षात राहत नाहीत, खूप बिझी स्केड्यूल्ड असेल तर त्यावेळी ते ॲपसुद्धा तुमच्या उपयोगाला येतील की लास्ट टाइम तुम्हाला की कोणत्या तारखेला पिरियड आला होता आणि किती दिवसानंतर येतो किंवा काय, याविषयी आपल्या शरीराविषयी आपल्या सगळ्या जणींनाच माहिती असतं. आता ह्या ज्या ताई आहेत ह्या वर्किंग आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांची जी डेट होती त्याच्या 2 दिवसांनी त्यांना थोडंसं ब्लिडिंग झालं. मग त्यांना असं वाटलं की म्हणजे जास्त ब्लड फ्लो झाला नाही किंवा तितकं अंगावरचं गेलं नाही, म्हणून त्यांनी असं समजलं की ठीक आहे, म्हणजे असू शकतं ना की जर वेळी तितकंच हे होईल, म्हणून असं काही सांगता येत नाही. मग त्यावेळी त्या निर्धास्त राहिल्या आणि त्यानंतर मग सेकंड टाईम म्हणजे एक तो मंथ गेला, त्याच्यानंतर दुसरा त्यांचा मंथ आला आणि त्यावेळी त्यांचे पिरियड मिस झाले, पण त्यांच्या पोटात दुखायला लागलं. मग त्यावेळी तरी त्यांनी डॉक्टरांकडे जायला पाहिजे. मग घरीच चेक केलं तर त्यावेळी किटवरती पॉझिटिव्ह आलं. पॉझिटिव्ह आल्यानंतर मग त्यांनी डॉक्टरांकडे जायला पाहिजे, पण थोडंसं डिले केला की बघूया अजून काय सांगता येतं असं म्हणून मग त्या थांबल्या थोडे दिवस आणि असं करत करत वर 15 दिवस झाले. म्हणजे तो 1 महिना जेव्हा थोडंसं ब्लिडिंग झालं होतं तो प्लस दुसरा महिना त्यातला
अर्धा ड्युरेशन तर गेला होता. मग असं असताना त्यांना खूप जास्त सिव्हिअर त्रास व्हायला लागला. त्यावेळी त्या डॉक्टरांकडे जायचं असं ठरवत होत्या, म्हणजे प्लॅनिंग होतं त्यांचं. त्यांनी त्या ठरवलं की उद्या आपण जाऊच या, की म्हणजे नेमकं प्रेग्नेन्सी आहे की नाही, काय या सगळ्याच गोष्टी होतील आणि दुखतंय काय एवढं लगेच असं पोटामध्ये, ह्या त्या म्हणजे या बाजूला असं का दुखतंय खालच्या बाजूला, आणि एका बाजूलाच दुखत होतं म्हटल्या. मग त्या जाणार त्याच दिवशी रात्री त्यांना खूप जास्त त्रास व्हायला लागला आणि जेव्हा त्या डॉक्टरांकडे गेल्या सकाळी उठून, तर त्यावेळी डॉक्टरांनी असं सांगितलं की तुमची जी प्रेग्नेन्सी आहे तर ती ॲक्च्युअल युट्रसमध्ये नाही आहे. तर प्रेग्नेन्सी तर होती त्या ताईंची, परंतु प्रेग्नेन्सी कुठे राहिली होती तर ती युट्रसमध्ये नाही, तर फेलोपियन ट्यूब असतात ना, तर तिथे ती प्रेग्नेन्सी राहिली होती आणि तिथे ती जास्त ग्रो नाही होऊ शकत. अर्थातच आपला गर्भाशय आकुंचन प्रसरण पाहू शकतो आणि बाळ जसं जसं मोठं होतं तसं तसं गर्भाशयाचा आकार वाढतो, पण तसं ट्यूबचं नसतं आणि मग ते खूप डेंजरस आहे आईच्या दृष्टिकोनातून. बाळ तर वाचायचे काही चान्सेसच नसतात. त्यामुळे मग जेव्हा माहिती होतं की तुम्ही घरी किटवर चेक करता आणि पॉझिटिव्ह आलंय किंवा थोडंसं कमीच ब्लिडिंग होतं नेहमीपेक्षा, तर तुम्ही डॉक्टरांना सरळ सरळ भेटा. खूप विचित्र प्रसंग तुमच्यावर ओढावले जाऊ शकतात जर त्यांनी त्या अंगावरती काढलं जाऊया जाऊया करत करत, तर जे काही त्यांची ती ट्यूब आहे त्याच्यामध्ये ते बाळ वाढत होतं आणि ते म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच त्या ट्यूबमध्ये वाढणार. त्यानंतर ती व्हायला लागली तसं ती ट्यूब जी आहे ती फुटली आणि त्यानंतर मग तुम्ही समजू शकता की कुठल्या सिच्युएशनमध्ये त्या ताई गेल्या असतील. तर एक बाजूची ओरी आणि ती जी ट्यूब आहे तीच पूर्ण त्यांची खराब झाली. तर अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. ते ऑपरेशन तात्काळ करून डॉक्टर ती काढतात किंवा त्यावेळी त्यांना जे योग्य वाटतं ते ट्रीटमेंट ते देतात, पण त्या अगोदरच जर काळजी घेतली तर ही वेळ शक्यतो येत नाही आणि ही गोष्ट खूप साऱ्या जणींना माहितीच नसते. आणि त्यामुळे मग बऱ्याचदा आपण पिरियड मिस झाले की आपण असं समजतो की हो ओके आहे प्रेग्नेन्सी, दाखवू बरं बघू ठीक आहे, किंवा थोडंसं ब्लिडिंग झालं तरी आपण असं समजतो की हा आला पिरियड, तेवढं जास्त नाही हे झालं पण ठीक आहे आलाय ना, नेक्स्ट मंथपर्यंत वाट बघतो आणि तो कालावधी खूप मोठा असतो एखादी घटना घडण्यासाठी. सो अशा खूप साऱ्या म्हणजे जीवाला महिलेच्या एखाद्या धोका निर्माण करणाऱ्या गोष्टी घडतात आणि त्या फक्त म्हणजे टाळाटाळ करण्याने किंवा वेळच्या वेळी ज्या तपासण्या असतात त्या नाही केल्यामुळे सुद्धा होतं. सो या ज्या मी तुम्हाला सांगितलं मला सोनोग्राफी सेंटरला भेटलेल्या ताई होत्या, तर ते जर इथं रिलेट केलं तर तुम्ही विचार करू शकता. सुदैवाने सपोज त्यांचं बाळ गर्भाशयातच असेल तेव्हाच ते 3 महिन्यापर्यंत ते कॅरी करू शकल्या, पण समजा तेच जर गर्भाशयात न राहता जर त्या नलिकेमध्ये असतं आणि त्या ट्यूबमध्ये जर ते रप्चर झालं असतं किंवा ती ट्यूब फुटली असती तर पुढे किती गोष्टी वाढल्या असत्या आणि तो निष्काळजीपणा कितीमध्ये पडला असता. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर मला एवढंच सांगायचं आहे की मला सांगायचं आहे कारण त्या ताईंनी मला खरंच अपील केलं की तुम्ही ना हे खरंच सांगा सगळ्या जणींना, कारण खूप साऱ्या नवख्या मुली असतात ज्यांना या गोष्टीविषयी माहिती नसते किंवा तितकं या विषयावरती घरात पण बोललं जात नाही. आपण म्हणजे सपोज तितकं बोलणारी घरातली मंडळी असतील तर अवेअर असतो. मला सुद्धा वाटलं की हा मुद्दा खरंच मांडण्याजोगा आहे आणि खूप साऱ्या महिलांची मदत यामुळे होऊ शकते आणि वेळीच त्या अलर्ट होऊन जे काही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन्स असतात तपासण्या असतात त्या सगळ्या त्या वेळच्या वेळी करतील तर खरंच सगळ्यांसाठीच ते बेस्ट आहे. कारण की तुम्ही तर जाणता की आपण महिला सगळ्या गोष्टींची काळजी घेतो, सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतो, पण आपण आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेताना बऱ्याचदा निष्काळजीपणा किंवा चालढकल करतो आणि त्याची परिणिती मग अशा कुठल्या तरी एखाद्या मोठ्या गोष्टीमध्ये होते आणि खूप मोठे धोके, संभाव्य धोके आपण आत्ताच्या या सध्याची जी गोष्ट मला समजली त्या थ्रू तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ इतर जणींना पाठवून अवेअर करू शकता की असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे प्रेग्नंट असणं आणि प्रेग्नेन्सी कुठे आहे ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा खूप जास्त महत्त्वाच्या असतात. तर खूप एज्युकेटेड असणारी लोक सुद्धा बऱ्याचदा चालढकल करतात, वेळेअभावी म्हणा किंवा काही कारणास्तव म्हणा असंच त्या गोष्टीला सहज घेतात, टेकन फॉर ग्रँटेड घेतात आणि
मग परिणाम खूप मोठे आणि वाईट होऊ शकतात. सो आपण आपल्या डॉक्टरांचं नक्कीच ऐकायला पाहिजे. आणि थोडा काही त्रास वाटत असेल, बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला जर आपण आपल्या बॉडीच्या बाबतीत सजग असू तर लगेच समजून येतात. आणि वेळच्या वेळी जर आपण डॉक्टरांकडे गेलो तर खूप साऱ्या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात. हेच इन शॉर्ट सांगायचं आहे. सो तुम्ही सुद्धा म्हणजे जर अगदी ट्रीटमेंट घ्यायला कचरताय, जसं या ताईंनी केलं की त्या 3 महिने दवाखान्यातच गेल्या नाहीत, तर असं अजिबात करू नका. खूप साऱ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही फायनान्शियली तितके जास्त स्टेबल नसाल तरी गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या सुविधा आहेत. आणि आता तर आशा ज्या असतात त्या सगळीकडे फिरतात की घरामध्ये कुणी महिला प्रेग्नेंट आहे का, तिथे वेळच्या वेळी त्या फॉलिक ॲसिड किंवा मग प्रोटीन सप्लिमेंट किंवा बाकी सगळ्या गोष्टीचे म्हणजे चालू आहे की नाही. ट्रीटमेंट नसेल तर मग ते सेंटर सांगतात, तिथे जाऊन आपण महिन्या सगळ्या गोष्टी ज्या गोळ्या असतील किंवा डॉक्टरांचे चेकअप, या सगळ्या गोष्टी ते आपल्याला मार्गदर्शन करायला बसलेले आहेत. सो त्याचा फायदा घ्या. आणि तुम्हाला अगदीच वाटत असेल तर तुम्ही म्हणजे आर्थिकरित्या व्यवस्थित सगळं असेल तर तुम्ही चांगल्या एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा सोनोग्राफी आणि सगळ्या टेस्ट करू शकता. आणि ही जी गोष्ट आहे तर ती मार्कर टेस्ट केल्यानंतर लक्षात येतेच की बाळ आहे की 2 बाळ आहेत, किंवा मग त्या ट्यूबमध्ये प्रेग्नेन्सी आहे की ॲक्च्युअल युट्रसमध्ये आहे, या सगळ्याविषयी ते व्यवस्थित आपल्याला सांगतात. आणि त्यासाठीच्याच त्या टेस्ट असतात. डॉक्टर आपल्याला विनाकारण कुठल्याही गोष्टी अशाच रिकमेंड करत नाहीत. त्या आपल्यासाठी ज्या योग्य गोष्टी आहेत तेच सांगत असतात. सो तिथेही आपण थोडंसं त्यांच्यावर विश्वासार्हता दाखवायला हवी. आणि बाळ खूप जास्त मोठं पोचतं म्हणून गोळ्या बंद करणं हे खूप 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 चुकीचं आहे. कारण की आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी आणि पर्यायाने आपल्यासुद्धा आरोग्यासाठी त्या गोष्टी चांगल्याच असतात. पण काही गैरसमज आहेत ते दूर होणं गरजेचं आहे. सो कुणी अशा महिला असतील ज्या की गोळ्या फेकून देतात, घरच्यांनी ट्रीटमेंट सुरू केली पण ते एकही गोळी घेत नाहीत, फेकून कचऱ्यामध्ये टाकतात, असं करणाऱ्यांनी प्लीज करू नका. आणि ट्रीटमेंट नक्कीच पुढे कंटिन्यू करा. आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. तर तसं जर म्हणजे अगदी प्रथमदर्शनी डॉक्टरांना दिसून आलं की प्रेग्नन्सी युट्रसमध्ये नाही, फेलोपियन ट्यूबमध्ये आहे, तर ते टर्मिनेट करतात आणि महिलेच्या जीवाला धोका राहत नाही त्यामुळे. सो अशा काही गोष्टी आहेत. तर हेच सांगायचं होतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि इन शॉर्ट असं म्हणू की आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या ज्या शुभचिंतक ताई आहेत तर त्यांना हे क्रेडिट जातं. सो थँक्यू सो मच ताई, की तुम्ही एवढा चांगला विषय मला सुचवलात. आणि ओरी पूर्णपणे डॅमेज म्हणजे जी ट्यूब आहे ती डॅमेज होऊ शकते. त्यामुळे रिस्की प्रेग्नेन्सी आहे ती वेळच्या वेळी डिटेक्ट होऊन ती टर्मिनेट करणं सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जाणं त्याच्याहून जास्त गरजेचं असतं. हे कृपया सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आणि ज्यांना हे माहिती आहे त्यांनी इतर सगळ्या आपल्या मैत्रिणीसोबत बोलताना, गप्पा मारताना या गोष्टी शेअर कराव्या, जेणेकरून अजून जास्त जणींची मदत होईल. आणि खूप साऱ्या जणी ज्यांना हे माहीत नाही तर त्यांना याचं नॉलेज मिळाल्यानंतर त्या अवेअर होतील. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.